संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने चार्जशीट दाखल केलेली आहे। नेमकं या चार्जशीटमध्ये काय आहे आणि हे प्रकरण गेल्या अनेक महिन्यापासून उचलून धरलं आहे ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी। ताई, शेवटी चार्जशीट दाखल झाली, नेमकं यामध्ये काय आहे? तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून हा प्रश्न उचलून धरतायत। तुम्हाला अपेक्षित असलेलं किंवा लोकांना अपेक्षित असलेलं जे प्रश्न उचलले होते त्या या चार्जशीटमध्ये आहेत का? कसं आहे की त्याचे फायनल डिटेल्स आत्तापर्यंत आपल्याकडे आलेले नाही आहेत, पण जी माहिती आत्तापर्यंत पुढे आली आहे त्यातले प्रमुख मुद्दे असे की एक जे आपण म्हणत होतो आत्तापर्यंत की राजकीय दबावामुळे हे 3 प्रकरणं वेगवेगळी केली गेली असा माझा पहिल्यापासून आरोप होता की खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या हे वेगळी प्रकरणं नव्हती, पण ही वेगळी केली गेली। ते राजकीय दबावापोटीच केली गेली आहे। धनंजय मुंडे यांचा प्रचंड दबाव होता, कारण त्यांना कुठच्याही परिस्थितीत वाल्मिक कराड्याला वाचवायचं होतं, म्हणून त्याला खंडणी टाकून त्याचा हत्येशी संबंध नाही हे दाखवण्याचे प्रयत्न त्यांनी पहिल्यापासून केला। व त्याच्यानंतर आपण बघितलं की 9 तारखेला ही हत्या झाली, तरी पण तब्बल डिसेंबरच्या 28 तारखेपर्यंत सीआयडी चौकशी लागली नव्हती। त्यानंतर सीआयडी आले, मग SITत कशी धांदल झाली, त्यांचे लाडके अधिकारी हे त्या SITमध्ये होते, त्यानंतर SITची नियुक्ती पण जानेवारी महिन्यात झाली। हे सगळं जसं लांबणीवर पडत गेलं याच्यावरून आपल्याला दिसतंय की प्रचंड राजकीय दबाव होता। आता एक्झॅक्टली प्रकरण जे आता चार्जशीटमध्ये आलं आहे ते असं आहे की 6 तारखेला जेव्हा ही त्यांची मारामारी झाली अवादा कंपनीमध्ये, त्यानंतर 7 तारखेला सुदर्शन गुळे आणि वाल्मिक कराड यांच्यात चर्चा झाली की कोणी उठेल आणि मध्ये जर आपल्या आडवं येईल तर त्याला संपवलं पाहिजे। आणि त्यानंतर सुदर्शन गुळे आणि विष्णू चाटे यांची तिरंगा रेस्टॉरंटमध्ये 8 तारखेला बैठक झाली। त्याच्या त्या मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं की संतोष देशमुख जर आपल्यामध्ये आड येत असेल तर त्यालाही संपवण्यात यावं। आणि हे सगळं जेव्हा मी बघते ऐकते ना, डोकं असं सुन्न होतंय। ह्या बैठका कुठे बीडमध्येच झाल्या आहे की आणखी कुठे झाल्या? बिलकुल ह्या बीडमध्येच झालेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर चार्जशीटमध्ये असंही लिहिलं आहे की यांचं प्रचंड मोठं सिंडिकेट होतं आणि गेले 10 वर्ष हे एकत्र काम करतायत। एवढंच नाही तर ते जे डिजिटल एव्हिडन्स मिळाला आहे असं जे चार्जशीटमध्ये लिहिलं आहे, तर तो डिजिटल एव्हिडन्स म्हणजे काय होतं की व्हॉट्सॲपवरचा जो व्हिडिओ कॉल ज्याच्याबद्दल आपण आत्तापर्यंत ऐकत होतो ते डॉक्युमेंटेड आहे। आणि त्याच्यावरनं आपल्याला दिसतं की ही माणसं, यांना आपण माणसं म्हणूच शकत नाही, कारण असं कृत्य करताना जो माणूस बघू शकतो तो हैवान आहे, त्याला आपण किंवा विचित्र अशी जमात आहे ही, कारण यांना आपण चांगली माणसं म्हणूच शकत नाही। आणि अशांना पोसणं आणि मोठं करणं आणि त्यांना सगळं प्रोटेक्शन देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे धनंजय मुंडे आहे। म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे, आता त्यांचा राजीनामा नाही, आता त्यांना बडतर्फ करा अशी मागणी अजित पवारांकडे आणि फडणवीसांकडे आहे। कारण असा मंत्री महाराष्ट्रात नको आहे, आम्हाला कुठच्याही परिस्थितीत नको आहे की तो तिथे संसदेत बसणार आणि आपल्यासाठी कायदे बनवणार, हे मला मान्य नाही। आणि कुठच्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा सोडा, आता त्याला बडतर्फ केलं पाहिजे। समोरपासून अधिवेशन सुरू होत आहे, अधिवेशनात विरोधी पक्षसुद्धा हा प्रश्न उचलणारच आहे, पण तुमच्याकडनं काय होईल? नाही, आत्ताच्या घटकेला मी खरंच सांगणार नाही आहे, कारण मला चार्जशीटच्या बाकीच्या सगळ्या डिटेल्स पण जाणून घ्यायच्या आहेत। त्या संध्याकाळपर्यंत डिटेल्स आल्या तर त्याच्यावर देखील मी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि सोमवारी काय करणार आहे हे मी सोमवारीच सांगेन। आत्ता सांगून उपयोग नाही, कारण मग सगळ्याच गोष्टी कशा तोडून काढायच्या याच्यात शासन पटाईत आहे आणि मला ते होऊ द्यायचं नाही। देवेंद्र फडणवीस या बाबतीत म्हणाले होते की कायद्यापुढे किंवा कायदा जो आहे तो सर्वांना लागू होईल। आता हे सगळं झाल्यावर तुम्हाला वाटतं फडणवीसांकडनं काय? तुम्हाला वाटतंय की कायदा सगळ्यांना समान आहे आणि तो लागू होईल? कारण आत्ताच्या घटकेला एवढं होऊन, एवढा आक्रोश, एवढे जनमोर्चे निघून सुद्धा वाल्मिक कराड अगदी थाटात राहत आहेत। बीडच्या कारागृहात सगळेजण एकत्र राहत आहेत, हवं तेव्हा CCTV ऑफ केला जातोय, हवं त्या माणसांना ते भेटत आहेत। चहा, नाश्ता, स्पेशल नाश्ता या सगळ्यांना जर मिळत असेल तर आपण कुठल्या न्यायाची गोष्ट करतोय? त्यांना त्यांच्या दिमतीला त्यांना हातपाय चेपून द्यायला माणूस ठेवलेला आहे, तर आपण कुठल्या न्यायाची गोष्ट करतोय? सामान्य माणसाला हा वेगळा न्याय असतो आणि राजकारण्यांना हा वेगळा न्याय असतो, याच्यात काहीच शंका नाही। चार्जशीट दाखल झालेली आहे, प्रकरण बोर्डवर येईल, तुम्हाला वाटते न्याय मिळेल? आत्ताच्या घटकेला तरी वाटत नाही आहे, कारण आत्ताच्या घटकेला एवढं बोलून सुद्धा जर त्यांना VIP ट्रीटमेंट मिळत असेल का, तर ते धनंजय मुंडे सारख्या मंत्र्याचे सारथी आहेत म्हणून त्यांना जी VIP ट्रीटमेंट मिळते, तर मला असं वाटतं यांना, या सगळ्या लोकांना ना
फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आणि याच्याचसाठी उज्ज्वल निकमाने लढावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सुर्वे, मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई.